यानंतर पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या घडामोडी। गोकुळ दूध संघाच्या प्रोडक्ट्सना हलाल सर्टिफिकेट, तूप, लोणी आणि दूध पावडर प्रोडक्टसाठी हलाल सर्टिफिकेट। मुश्रीफ यांचा मुलगा गोकुळचा अध्यक्ष असताना नव्या वादाची ठिणगी। तर गोकुळचे प्रोडक्ट्स इतर देशांमध्ये पाठवले जातात, आंतरराष्ट्रीय निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची गरज असते। हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया, तर 2022 मध्येच ते काढण्यात आलंय अशी दिली माहिती। काल माहिती घेतली अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते। शिवराज मोटेगावकरकडे 10 दिवस आधीच नीटचा पेपर आला होता। सीबीआय चौकशीत मोटेगावकरच्या मुलाची कबुली, सूत्रांची माहिती। शिवराज मोटेगावकरसह आरोपी प्रल्हाद कुलकर्णीला आज कोर्टात हजर केलं जाईल। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून 12वी आणि 13वी अटक। गॉड म्हणून नंबर सेव्ह असलेला तेजस शहा आणि बालरोगतज्ञ डॉक्टर मनोज शिरुरे या दोघांना अटक करण्यात आली। एक महिला प्राध्यापक देखील सीबीआयच्या रडारवर। शिवराज मोटेगावकरला डॉक्टर मनोज शिरुरेने दिला होता नीटचा पेपर। सीबीआय तपासात महत्त्वाची माहिती समोर। मोटेगावकरच्या मुलासाठी पेपर दिला अशी माहिती। मोटेगावकरचा मुलगा आणि इतर 2 विद्यार्थी अशा एकूण 3 विद्यार्थ्यांना पेपर दिला। बाकी 2 विद्यार्थी कोण, सीबीआयकडून तपास या संदर्भात सुरू। नीट पेपरफुटी प्रकरणात आता नवी माहिती समोर आली। आरोपी तेजस शहाचा नंबर आरोपी मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये गॉड नावानं सेव्ह होता। तेजस शहाला मनीषा हवालदारने भौतिकशास्त्राचे प्रश्न तोंडी सांगितले। यातील अनेक प्रश्न यंदाच्या परीक्षेत आल्याचं सीबीआय तपासात समोर। सुप्रीम कोर्टाकडून एसआयआर प्रक्रियेला घटनात्मक मान्यता। एसआयआर करण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार। मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांसाठी अचूक मतदार याद्या आवश्यक, कोर्टाचं हे निरीक्षण। घाटकोपरच्या सागर पार्क या सोसायटीमध्ये बकरा कुर्बानीला विरोध, तर बीएमसीकडून मंगळवारी रात्री अचानक बकरा कुर्बानीची परवानगी रद्द। पालिकेने जागा द्यावी, तिथे आम्ही बकरा कुर्बान करू, नागरिकांची भूमिका। किरीट सोमय्या घटनास्थळी पोहोचले। मीरा रोड नंतर गोरेगाव पूर्वमधील गोकुळधाम परिसरामध्ये कुर्बानीला विरोध। उघड्यावरती बकरा कुर्बानीला परवानगी देऊ नका, नगरसेविका प्रीती सातम यांची प्रशासनाकडे मागणी। तुम्ही एकत्र या, तुम्ही शेड बांधा, तुम्ही कव्वाली गा, तुम्ही तुमच्या बांधवांना भेटा, पण अशा पद्धतीने ओपन जागेवरती बकऱ्याची कुर्बानी द्यायला आमचा विरोधच आहे। आणि इकडेच्या स्थानिक नागरिक यांचा सुद्धा कडाडून विरोध आहे। पुढे बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। अत्याचारी बंधू अशोक खरातवर चित्रपट येणार। शिवसेना नेत्या दीपाली सय्यद, रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार। खरातचे कारनामे सिनेमातून उलगडणार। मान्सूनचा केरळमध्ये दाखल होण्याचा 26 मे रोजीचा मुहूर्त हुकला। यंदा मान्सूनचं आगमन काही दिवस लांबणीवरती। केरळमध्ये मान्सून 1 जूनच्या सुमारास दाखल होणार। महाराष्ट्रात साधारणपणे 8 ते 10 जून दरम्यान मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागानं केली व्यक्त। कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं मंदिर 30 मे पर्यंत 22 तास खुलं राहील। उन्हाळी सुट्टी आणि अधिक मासानिमित्त हा निर्णय। भाविकांची गर्दी वाढली, त्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थानची प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती समोर। मार्चमध्ये मुंबई, दिल्लीसह देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत घट। तिकीट दरातील वाढ, इराण अमेरिका संघर्षाचा परिणाम। मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावरती प्रवासी संख्येत 9.7% घट। एका ठेकेदाराला मिळणार 2च कामं। पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रजित नायर यांचा हा निर्णय। शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्याच्या कामामध्ये गैरप्रकार होत असल्यानं निर्णय। पुणे महापालिकेकडून सफाई कर्मचाऱ्यांसाठी फेस रीडिंग हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार। विशेष ॲपद्वारे दिवसातून 3 वेळा हजेरी नोंदवावी लागेल। शहरातील अस्वच्छतेवरती नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय। नाफेडकडून 8 दिवसांमध्ये केवळ 50 टन कांदा खरेदी। शेतकऱ्यांची खरेदी केंद्राकडे पाठ। तर नाशिक जिल्ह्यातील 18 खरेदी केंद्रांवर अत्यल्प प्रतिसाद। कमी दर, जनजागृतीचा अभाव आणि खरेदी केंद्रावरील गैरसोय, त्यामुळे आता शेतकरीही नाराज। राज्यात सुरू असलेल्या 5000हून अधिक प्राध्यापक भरतीच्या पार्श्वभूमीवर मंत्री चंद्रकांत पाटलांच्या दालनाबाहेर शिफारस बंदीच्या सूचना फलक। भरती प्रक्रियेमध्ये कोणताही दबाव किंवा शिफारस करू नये असे स्पष्ट निर्देश दिले। 24 मार्च ते 20 मे दरम्यान सीईटीनं 17 अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा घेतल्या। आतापर्यंत 16,29,484 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 89.89% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे।